मॉर्निंग स्टुडंट्स, लास्ट लेक्चरला आपण अमाइन्स मध्ये मेथड्स ऑफ प्रिपरेशन मध्ये फ्रॉम अल्किल सायनाइड और अल्केन नाइट्राइड बघितलेला आहे. आज आपण प्रिपरेशन ऑफ अमाइन्स मध्ये प्रिपरेशन ऑफ अमाइन्स बाय रिडक्शन ऑफ अमाइन्स बाय रिडक्शन ऑफ अमाइन्स अमाइडचं रिडक्शन करून अमाइडचं फॉर्मेशन कसं करायचं ते आपल्याला बघायचं. बाय रिडक्शन ऑफ amides. Amides, the reduction of amides into corresponding primary amides. These are takes place by reducing agent, that is the lithium aluminum hydride in presence of dry ether. हे दोन reducing agent आपल्या इथे असणार आहेत. पहिला reducing agent आहे त्याच्यामध्ये फर्स्ट reducing agent तो आहे आपला lithium aluminum hydride in presence of dry ether. In presence of dry ether followed by acid hydrolysis. आणि सेकंड आहे तो सोडियम ऑब्लिक इथेनॉल C2H5OH. हे हाय आपला हे दोन रिड्युसिंग एजंट आहे. हे अमाइडचं कन्वर्शन प्रायमरी अमाइड मध्ये करत असतात. ओके, बघायचं जनरली कसं असणार आहे. अमाइड आपला RC डबल बॉन्ड ONH2. ओके, हा पंचम ग्रुप आपला अमाइड्स आहे ना CONH2. हे अमाइड आहे. त्याचं आपण रिडक्शन करणार आहे. आता रिडक्शन करत असताना हा जो लिथियम अल्युमिनियम हायड्राइड आहे LiAlH4 in presence of dry ether as a solvent followed by acid hydrolysis H2O+ म्हणजे acid hydrolysis. acid hydrolysis केलं की काय होतं असतं, हा जो C डबल बॉन्ड O ग्रुप आहे कार्बोनिल ग्रुप त्याचं डायरेक्ट कन्वर्जन CH2 ग्रुप मध्ये होत असतं. ओके, हा जो CO ग्रुप आहे त्याचं डायरेक्ट कन्वर्जन आपलं कशामध्ये होत असतं CH2 मध्ये. ओके, RCH2NH2 हा आपला इथं फॉर्म होत असतो. ओके, हा जो आहे तो आपला कुठला अमाइन आहे, प्रायमरी का सेकंडरी अमाइन आहे. NH2 ज्या कार्बन अटॅच तो पुढच्या एकाच करणार ना. NH2 अटॅचला कार्बन कसं आहे प्रायमरी आहे ना. की हा आपला कुठला अमाइन आहे याला प्रायमरी अमाइन. ओके, प्रायमरी अमाइनचं फॉर्मेशन आपलं झालं आहे. ओके, त्यानंतर पर्टिक्युलर आपण यासाठी एक्झाम्पल एखादं घेतला असेल. बघा, आपण इथे घेतला अल्किल ग्रुप CH3 घेतला CH3 C डबल बॉन्ड ONH. त्याला आपण काय म्हणणार आहे, अमाइड असं म्हणणार आहे. अमाइड सेम लिथियम अल्युमिनियम हायड्राइड. ओके, ड्राय तर हा तुम्ही घ्या किंवा सोडियम ऑब्लिक इथेनॉल घ्या, कुठलाही रिड्युसिंग एजंट तुम्ही घेतला तर चालेल. ओके, ड्राय तर त्या प्रेझेन्स मध्ये लिथियम अल्युमिनियम हायड्राइड घेतात फॉलोड बाय ऍसिड हायड्रोलिसिस. ओके, काय होणार आहे, हा जो C डबल बॉन्ड O ग्रुप आहे त्याचं कन्वर्शन आपल्या कशामध्ये होणार CH2 मध्ये होणार. ओके, त्यावेळी तुम्हाला CH3CH2 NH2 मिळणार आहे. ओके, याचं नेम काय आहे आपलं इथाइल अमाइड. ओके, आपल्याला काय मिळणार आहे इथाइल अमाइडचं फॉर्मेशन. लक्षात आहे. याचं जे नेम आहे की ऍसिटामाइड असतं. ऍसिटामाइड. ओके, CH3CONH2 ऍसिटामाइड याला आपण म्हणतो. ओके, अशा पद्धतीने कुठलाही अमाइड तुम्ही घेऊ शकता त्याचं कन्वर्शन प्रायमरी अमाइड मध्येच होत असतं. हा सुद्धा प्रायमरी अमाइडच आहे. NH2 आपला प्रायमरी कार्बनचा आहे. अमाइडचं रिडक्शन केलं रिड्युसिंग एजंट लिथियम अल्युमिनियम हायड्राइड किंवा सोडियम ऑब्लिक इथेनॉल. ओके, ह्याच्या प्रेझेन्स मध्ये करस्पॉन्डिंग अमाइडचं कन्वर्शन आपलं हे प्रायमरी अमाइड मध्ये होत असतं. लक्षात आहे, प्रायमरी अमाइड मध्ये होत असतं. ओके, आता काय नंतर अमाइड नंतर नेक्स्ट आपण आता पुढचं बघणार आहे बाय रिडक्शन ऑफ नायट्रो कंपाऊंड्स. नायट्रो कंपाऊंडचं रिडक्शन करून आपल्याला अमाइडचं फॉर्मेशन कसं करायचं ते आपल्याला बघायचं. बाय रिडक्शन ऑफ नायट्रो कंपाऊंड्स बघा इथं नेक्स्ट मेथड आहे आपली बाय रिडक्शन ऑफ नायट्रो कंपाऊंड्स. नायट्रो कंपाऊंडचं रिडक्शन करून आपल्याला बघायचं आहे कशा पद्धतीने बघा.
by reduction of nitro compounds. Nitro compounds are reduced to again primary amines by using reducing agent. इथं ते reducing agent आपण यूज करणार आहे. ओके, reducing agent ते आपले 3 concentrated HCl हा reducing agent असेल, Fe/HCl असेल किंवा Zn/HCl. ओके, हे आपले सगळे रिड्युसिंग एजंट आहेत. Zn/HCl किंवा दुसरा आपण याच्यामध्ये आणखी यूज करू शकतोय लिथियम अल्युमिनियम हायड्राइड. ओके, हा सुद्धा आपण यूज करू शकतोय. LiAlH4 in presence of brine. हा सुद्धा आपण रिड्युसिंग एजंट यूज करू शकतोय. करस्पॉन्डिंग नायट्रो कंपाऊंड्स. नायट्रो कंपाऊंड्स आपलं कुठला असणार आहे? RnO2. चल का ते आपलं नायट्रो कंपाऊंड आहे, त्याला आपण काय म्हणणार आहे? नायट्रो अल्केन असं म्हणणार आहे. आपण रिड्युसिंग एजंट हा आपला नायट्रो अल्केन आहे. ओके, त्याचा आता रिडक्शन आपण करणार आहे. समजा 3 कॉन्सन्ट्रेटेड HCl आपण घेतलं. इथं आता हा जो 3 कॉन्सन्ट्रेटेड HCl आहे हा 6 नेशन हायड्रोजन प्रोव्हाइड करत असतो. रिड्युसिंग एजंट हायड्रोजन प्रोव्हाइड करणार आहे, ऑक्सिडायझिंग एजंट ऑक्सिजन प्रोव्हाइड करत असतो. आता लक्षात घ्या, हा 6 नेशन हायड्रोजन प्रोव्हाइड करतो 3 कॉन्सन्ट्रेटेड HCl. आता मग हे 6 हायड्रोजन मधील आपले इथले 2 हायड्रोजनचे ऍटम्स आहेत ते आपले कुठे अटॅच होणार आहेत? त्या नायट्रोजनला अटॅच होतील. त्यावेळी काय मिळेल तुम्हाला? RNH2. ओके, काय मिळणार आहे? RNH2. 2 हायड्रोजन इथे गेले, पण आले 2 ऑक्सिजन आणि इथले 4 हायड्रोजन. आपल्या इथे काय मिळणार आहे? 2 मॉलिक्युल्स ऑफ H2 मिळणार. ओके, आपला काय असणार आहे? सेम प्रायमरी अमाइन्स. ओके, प्रायमरी अमाइन म्हणजे नायट्रो कंपाऊंडचं रिडक्शन झाले की तुम्हाला काय मिळणार आहे? प्रायमरी अमाइन मिळणार आहे. चला, प्रायमरी अमाइनचं फॉर्मेशन होत असतं. What is the action of 3 concentrated HCl on nitroethane, nitropropane? तर करस्पॉन्डिंग प्रायमरी अमाइन आपल्याला इथं मिळत असतं. ओके, आता इथं बघा पर्टिक्युलर एक्झाम्पल घ्या नायट्रोइथेन साठी. समजा एखादा आपण इथे एक्झाम्पल इथं घेतला असेल, if we take here CH3 CH2, एखादा एक्झाम्पल घ्या पर्टिक्युलर CH2NO2. इथं बघा 1 नंबरच्या कार्बनला नायट्रोप्रोपानेस आहे, त्यामुळे त्याचं नेम काय येणार आपलं? 1 नायट्रोप्रोपेन. तर आपण काय म्हणणार आहे? 1 नायट्रोप्रोपेन. सेम आता रिएक्शनला पॅटर्न आता फिक्स आहे. 6 नेशन हायड्रोजन आपण आपला 3 कॉन्सन्ट्रेटेड HCl प्रोव्हाइड करणार आहे. त्यातला कुठलाही रिड्युसिंग एजंट तुम्ही एरो वरती लिहू शकता. लक्षात घ्या, SN/HCl. ओके, इथं त्या नायट्रोजनला 2 हायड्रोजन आपले अटॅच होणार. CH3 CH2 NH2 प्लस काय येणार आहे? इथले 4 हायड्रोजन आणि इथले 2 ऑक्सिजन. काय मिळणार तुम्हाला? सेम 2 मॉलिक्युल्स ऑफ H2. ओके, याचं नेम काय येणार? ओके, हा सुद्धा अमाइन कसा आहे? प्रायमरी अमाइनच आहे ना. NH2 प्रायमरी कार्बन अटॅच आहे. चल का लक्षात येत नाही? ह्याचं नेम काय ना सांगा? IUPAC आणि कॉमन. IUPAC काय येणार आहे? IUPAC मध्ये काय करतो आपण? करस्पॉन्डिंग पॅरेंट अल्केन मधला शेवटचा E आपण अमाइन ने रिप्लेस करतो ना. प्रोपेन 1 अमाइन म्हणा किंवा प्रोपेन अमाइन म्हटलं तर चालेल. चल का, आणि कॉमन मध्ये काय म्हणता तुम्ही? प्रोपिलामाइन, N प्रोपिलामाइन. सगळे कार्बन आपले स्टेट चेन मध्ये N प्रोपिलामाइन कॉमन नेम. लक्षात आहे? ते अशा पद्धतीने हे होणार आहे. समजा तुम्ही इथं एरोमॅटिक साठी घेतलं, ह्यातला तर तुम्ही कुठलाही घेऊ शकता. लक्षात घ्या, कुठलाही नायट्रो अल्केन तुम्ही घेऊ शकता. लक्षात का? त्याचं कन्वर्जन सेम करस्पॉन्डिंग प्रायमरी अमाइन मध्येच होणार आहे. तर समजा तुम्ही एरोमॅटिक घेतला असेल, आता एरोमॅटिक नायट्रो कंपाऊंड आपण नायट्रोबेन्झीन घेतलं. नायट्रोबेन्झीन हे बेन्झीन निघाला, आपण NO2 अटॅच केला. सेम आता आपण रिएक्शन काय घेणार आहे? 6 नेशन हायड्रोजन आपण इथे घेणार. ओके, सेम 3 कॉन्सन्ट्रेटेड HCl
दोन हायड्रोजन एटम सेम नायट्रोजन अटॅच होणार NH2 प्लस 2H2. तर बेन्झीनला NH2 अटॅच होणार आपलं कंपाऊंडचं नेम काय ॲनलिन. तर का हे ॲनलिन कंपाऊंड झालं. हे सुद्धा अरोमॅटिक प्रायमरी आहे. तर का तिचं अरोमॅटिक प्रायमरी आहे. सगळं नॉमेनक्लेचर हे आपण बघितलेलं आहे. चल का क्लासिफिकेशन ऑफ अमाइन सगळं झालेलं आहे. ओके हे ॲनलिनचं फॉर्मेशन झालं. आता त्यानंतर नेक्स्ट मेथड आपण आता हे बघणार आहे. त्यानंतर पुढची मेथड आहे प्रिपरेशन ऑफ अमाइन्स मध्ये. इथं पण लक्षात आहे ना. ओके नेक्स्ट आता इथं प्रिपरेशन ऑफ अमाइन्स मध्ये फ्रॉम अमाइन्स बाय हॉफमन डिग्रेडेशन ऑफ अमाइन्स. पुढची मेथड याच्यामध्ये बाय हॉफमन डिग्रेडेशन ऑफ अमाइन्स. By Huffman degradation of amines. Huffman degradation of amines लक्षात घ्या. अमाइनचं हॉफमन डिग्रेडेशन करायचं. तर हॉफमन ह्या सायंटिस्टने ही रिएक्शन डेव्हलप केली आहे. ह्याच्यामध्ये काय होत असतं बघा ह्या रिएक्शन मध्ये आपली इथे 7th मेथड आहे. बरोबर आहे ना. बरोबर आहे की नाही. हिच्यामध्ये काय होत असतं बघा करस्पॉन्डिंग अमाइड्स RCONH2 हा अमाइड आहे आपला. This amide is treated with bromine and त्याची ट्रीटमेंट आपण ब्रोमीन पर करणार आहे. ब्रोमीन और aqueous और अल्कोहोलिक NaOH. aqueous और अल्कोहोलिक NaOH. हा aqueous असेल किंवा अल्कोहोलिक NaOH असेल. याच्यावर ट्रीटमेंट आपण केली आणि हिटिंग केलं आपण. तर काय होत असतं बघा इथं रिअरेंजमेंट रिएक्शन होत असते. इथला जो आपला अल्किल ग्रुप आहे तो डायरेक्ट ह्या NH2 अटॅच होत असतो. ओके आणि करस्पॉन्डिंग प्रायमरी अमाइन मिळत असतो RNH2. रिअरेंजमेंट रिएक्शन आपली त्यालाच आपण हॉफमन रिअरेंजमेंट असं सुद्धा म्हणू शकतो. हा अल्किल ग्रुप डायरेक्ट ह्या NH2 ला अटॅच होतो आणि हा आपला काय मिळतो रे प्रायमरी अमाइन मिळतो. प्रायमरी अमाइन आपला RNH2 आहे ना. अमोनियामधला एक हायड्रोजन एटम अल्किल ग्रुपने रिप्लेस झाला की आपण काय म्हणतो त्याला प्रायमरी अमाइन म्हणत असतो. बरोबर आहे की नाही. प्रायमरी अमाइन. त्यानंतर इथला जो सोडियम आहे तो ह्या CO बरोबर Na2CO3 चं फॉर्मेशन करत असतो. Na2CO3. त्यानंतर सोडियम आणि ब्रोमीन परत आपल्या इथे NaBr चं फॉर्मेशन होत असतं आणि राहिलेलं ऑक्सिजन हायड्रोजन हे वॉटर मॉलिक्युलचं फॉर्मेशन करत असतं. आता हे बॅलन्सिंग करायचं. सोडियम आपले जे असणार आहे इथं ब्रोमीन 2 आहे. 2 ब्रोमीन येण्यासाठी आपण 2 NaBr त्या साईडला लिहिणार. त्यासाठी 4 Na झाले ना. सोडियमचे ॲटम किती झाले आपले 4 झाले ना. 4 सोडियमचे ॲटम्स आहेत त्यासाठी इथे मी काय लिहिणार 4 NaOH. बरोबर आहे. त्यामुळे काय झालं बघा हा अल्किल ग्रुप NH2 अटॅच होऊन RNH2 प्रायमरी अमाइनचं फॉर्मेशन झालं. इथला 2 सोडियम Na2 आणि इथला CO आणि त्यातले 2 ऑप्शन Na2CO3. राहिले किती आपले आता इथं 2 ऑप्शन लक्षात का 2 ऑप्शन आणि इथले 4 हायड्रोजन. इथे काय झालं 2 मॉलिक्युल्स ऑफ H2 आणि इथले 2 सोडियम आणि 2 ब्रोमीन इथले काय झालं 2 NaOH. ओके लक्षात आहे. प्रायमरी अमाइन सोडियम कार्बोनेट सोडियम ब्रोमाइड आणि H2 हे आपले तयार होणार आहे. आता त्या रिएक्शन मध्ये कार्बनची चेन डिक्रीज होत असते. एक कार्बन एटम आपला कुठे जातोय Na2CO3 मध्ये जातोय. ओके रिअरेंजमेंट रिएक्शन आहे. एक कार्बन एटम कमी असलेला अमाइन आपल्याला मिळत असतो. अमाइन पेक्षा करस्पॉन्डिंग अमाइन पेक्षा एक कार्बन एटम कमी असलेला आपल्याला इथं अमाइन मिळत असतो. बरोबर की नाही. एक कार्बन कमी असलेला अमाइन झाला की नाही. एक कार्बन कुठे गेला Na2CO3 मध्ये गेला अमाइन्स मधला. ओके त्यामुळे दिस रिएक्शन इज यूज्ड टू डिक्रीज द कार्बन चेन अँड दीज आर रिअरेंजमेंट रिएक्शन. ओके ते आपले रिअरेंजमेंट रिएक्शन लक्षात घ्या. या अमाइन मध्येच रिअरेंजमेंट केली आहे.
R हा NH2 ग्रुपला अटॅच होतो. ओके, इज अ हॉफमन रिअरेंजमेंट रिएक्शन ऑल्सो. ओके, प्लस आपण आणखी काय म्हणतो हॉफमन रिअरेंजमेंट. ओके, these are also called as a Hofmann rearrangement. ओके, ह्यालाच आपण आणखी हॉफमन रिअरेंजमेंट असं म्हटलं जातं. आता आपण पर्टिक्युलर एक्झाम्पल घेऊया. पर्टिक्युलर एक्झाम्पल याच्यामध्ये आपण आता घेऊया. समजा मी इथे घेतला असेल CH3 CH2CONH2. याचं नेम काय सांगा, किती कार्बनचा आहे आपला? 3 कार्बन आहेत ना. 3 कार्बनचं काय होणार? प्रोपेनमाइड. प्रोपेन मधला ए आपण अमाइड ने काढतो ना, अमाइडचं नाव आहे त्याच्यामध्ये. प्रोपेनमाइड सेम पॅटर्न होता, पुढचं सेम असणार Br2 प्लस 4NaOH. हे आता काही चेंज होणार नाही, फक्त अल्किल ग्रुप आपण कुठला घेतलाय? CH3 CH2 घेतलाय. बरोबर आहे की नाही? सेम पॅटर्न मध्ये रिएक्शन. ओके, अल्कोहोलिक और एक्वस NaOH. बघा इथं अल्किल ग्रुप कुठला आहे रे आपला? CH3NH2 आहे ना. R कोण घेतलाय आपण? CH3NH2. इथं काय नाही तुमचा CH3CH2NH2 लक्षात प्लस Na2CO3 प्लस 2NaBr प्लस 2H2. ही रिएक्शन आपली फिक्स असणार. ही प्रायमरी अमाइन तयार झालं. याचं नेम आहे आपलं इथेनॉल. IUPAC कॉमन काय येणार आहे? इथिलामाइड. कॉमन नेम आपलं काय येण्याचं? इथिलामाइड. करस्पॉन्डिंग प्रायमरी अमाइन. त्याच्यामध्ये सुद्धा करस्पॉन्डिंग अमाइड पेक्षा एक कार्बन एटम कमी झाला की नाही, एक कार्बन कमी असलेला अमाइड आपल्याला मिळतो. ओके, कसं ही रिअरेंजमेंट रिएक्शन आहे. ओके, आता त्यानंतर समजा तुम्ही दुसरा हा घेतला असेल CH3CONH. याचं नेम काय म्हणताय तुम्ही? याला ऍसिटामाइड किंवा इथेनॉमाइड. कॉमन सिस्टीम मध्ये ऍसिटामाइड हिस्टॉरिकल नेम आहे. ओके, IUPAC मध्ये काय म्हणतात? इथेन मधलं ई अमाइड ने काढणार ना, इथेनॉमाइड. ओके, इथेनॉमाइड सुद्धा म्हणताय तुम्ही याला इथेनॉमाइड. ओके, ह्याची रिएक्शन सेम पॅटर्न होता. पुन्हा Br2 प्लस 4NaOH एक्वस असेल और अल्कोहोलिक असेल. ओके, सोडियम हायड्रॉक्साइड एक्वस असेल किंवा अल्कोहोलिक असेल. ओके, सेम हिटिंग करणार. हिटिंग केले की काय होणार आहे? इथला जो आपला मिथाइल ग्रुप आहे तो डायरेक्ट कुठे अटॅच होणार? त्या NH2 ग्रुपला अटॅच होणार. मिथिल अमाइन आपल्याला मिळणार. एक कार्बन कमी असलेला अमाइन मिळणार आहे CH3NH2 प्लस उत्तर सेम Na2CO3 प्लस 2NaBr प्लस 2H2. ओके, हे सेम मिळणार. त्याचं नेम काय आपलं? इथिल अमाइन. कॉमन सिस्टीम मध्ये IUPAC काय म्हणतात? मिथिल अमाइन. IUPAC मिथेनॉल. IUPAC काय म्हणतात? मिथेनॉल. अंडरस्टँड? लक्षात. आता तुम्ही एरोमॅटिक सोडा घेऊ शकता. एरोमॅटिक अमाइड तुम्ही घेतला असेल, समजा तुम्ही असे घेतला CO एरोमॅटिक मध्ये बघ CONH2. त्याचं नेम काय आपलं? बेन्झामाइड. चल का याला आपण काय म्हणतो? बेन्झामाइड. हे हा जो बेन्झामाइड आहे ह्याची ट्रीटमेंट आपण सेम ब्रोमीन बरोबर केली. 4NaOH हा एक्वस असेल किंवा अल्कोहोलिक असेल, ह्याच्यावर ट्रीटमेंट केली. हिटिंग करा. हिटिंग केली की काय होणार? हा पेन्सिल रिंग डायरेक्ट ह्या NH2 ला अटॅच होणार. तुम्हाला एरोमॅटिक प्रायमरी अमाइन मिळणार. पेन्सिलला NH2 अटॅच होणार. पुढचा पॅटर्न सेम आपला Na2CO3 प्लस 2NaBr
प्लस 2H2. ओके, हिला आपण काय म्हणणार आहे एरोमॅटिक प्रायमरी अमाइन. नेम अँड डेट. अंडरस्टँड? काय असं तीन ठेवून टाक. बेन्झामाइडचं कन्व्हर्सन ॲल्डिन मध्ये एरोमॅटिक प्रायमरी अमाइन. लक्षात आलं? ओके, समजले सगळ्यांना? अशा पद्धतीने ह्या सगळ्या आपल्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अमाइन्स होत्या. लक्षात तुम्हाला? त्याच्यावरती क्वेश्चन कसा असेल, व्हॉट इज द ऍक्शन ऑफ ब्रोमीन ऑब्लिक NaOH ऑन बेन्झामाइड, प्रोपेनामाइड, ऍसिटामाइड. तर ह्या रिएक्शन लिहिताना पाहिजे. कन्वर्ट बेन्झामाइड इनटू ऍल्डिन. तर ही रिएक्शन लिहायला पाहिजे. ऍसिटामाइड इनटू मिथिलामाइड. ह्या रिएक्शन लिहिताना पाहिजे. ओके, लक्षात ना? ओके, आता त्यानंतर नेक्स्ट आपण आता बनवणार आहे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन्स. नेक्स्ट पॉइंट टॉपिक मधला फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन्स. फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अमाइन्स. अमाइनच्या आपण फिजिकल प्रॉपर्टी स्टडी करणार आहे. कुठल्या कुठल्या फिजिकल प्रॉपर्टी आपण बघणार आहे बघा. इंटरमॉलिक्युलर फोर्स, त्यानंतर आपण बघणार आहे बॉइलिंग पॉइंट आणि त्यानंतर सोल्युबिलिटी. ह्या तीन आपण इथे स्टडी करणार असतात. कशा तीन असणार आहे बघा. सुरुवातीला आपण इंटरमॉलिक्युलर फोर्स ही फिजिकल प्रॉपर्टी आपण स्टडी करणार आहे. ओके, आता अमाइन्स मध्ये आपला जो NH बॉन्ड आहे, NH बॉन्ड इन अमाइन्स, NH बॉन्ड इन अमाइन्स इज पोलर. अमाइन मधला नायट्रोजन हायड्रोजन बॉन्ड कसा आपला पोलर आहे. कुठलाही तुम्ही अमाइन बघा, लक्षात घ्या. ओके, बघा इथं प्रायमरी अमाइन घ्या, सेकंडरी अमाइन घ्या किंवा टर्शियरी अमाइन. ओके, हा बॉन्ड आपला कसा आहे पोलर आहे, लक्षात घ्या. ओके, ड्यू टू पोलर नेचर ऑफ नायट्रोजन हायड्रोजन बॉन्ड इन अमाइन्स. ओके, नायट्रोजन हायड्रोजन बॉन्ड इन अमाइन्स, it shows intermolecular hydrogen bonding. Okay, NH bond in amines is polar, therefore it shows intermolecular hydrogen bonding. Therefore it shows intermolecular hydrogen bonding. Okay, इथे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग होत असतं. तर काय इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग हे आपल्या कशा पद्धतीने असतं नाही बघा. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग ह्यामध्ये बघा इथं ह्यामध्ये आपण प्रायमरी अमाइन घेतला. प्रायमरी अमाइन आपलं कसं असणार आहे. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग इन प्रायमरी अमाइन इज स्ट्रॉंग दॅन सेकंडरी अमाइन अँड दॅन टर्शियरी अमाइन. टर्शियरी अमाइन पेक्षा प्रायमरी अमाइन मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आपलं स्ट्रॉंग असतं. ओके, आपलं हे का स्ट्रॉंग असतं बघा. प्रायमरी आणि सेकंडरी अमाइन हे दोनच हायड्रोजन बॉन्डिंग दाखवतात. कशा पद्धतीने दाखवतात बघा. प्रायमरी अमाइन आपण घेतला असेल. प्रायमरी अमाइन कसा लिहितो रे आपण RNH2 ना, RNH2. हा आपला प्रायमरी अमाइन. सेकंडरी अमाइन आपला R2NH, हा सेकंडरी अमाइन. ओके, त्यानंतर टर्शियरी अमाइन आपला कसा आहे R3L. ओके, अमोनियामध्ये तीन ही हायड्रोजन आयटम आपले अल्किल ग्रुपला रिप्लेस होतात. त्याला आपण काय म्हणणार आहे टर्शियरी अमाइन. ओके, बघा इथं नायट्रोजन पार्शल निगेटिव्ह चार्ज, हायड्रोजन पार्शल पॉझिटिव्ह चार्ज. बरोबर आहे, पोलर आहे. परत पुढचा बघा सेम ह्याच पद्धतीने RNH2 प्रायमरी अमाइन, R2 हायड्रोजन प्रायमरी अमाइन, नायट्रोजन पार्शल निगेटिव्ह, हायड्रोजन पार्शल पॉझिटिव्ह. परत पुढचा नायट्रोजन हायड्रोजन पार्शल निगेटिव्ह पार्शल पॉझिटिव्ह. फोर्स ऑफ अट्रॅक्शन आपल्या इथे डेव्हलप होत असतात. इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम
आणि हायड्रोजन ऍटम मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, हायड्रोजन बॉन्डिंग असं म्हणतो. तर हायड्रोजन बॉन्ड कशाला म्हणतो आपण, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम, मग तो कुठला पण असेल, नायट्रोजन असेल, ऑक्सिजन असेल, सल्फर असेल आणि हायड्रोजन ऍटम यांच्यामध्ये असं फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होत असतं. चल का, ते आपला हायड्रोजन बॉन्डिंग आहे. चल का, असे अनेक मॉलिक्यूल लिंक होत जातात लक्षात घ्या. आता मला सांगा, प्रायमरी अमाइन मध्ये नायट्रोजनला किती हायड्रोजन ऍटम अटॅच आहेत रे, 2 आहेत ना. त्यामुळे वरता सुद्धा हायड्रोजन अटॅच होत जाणार लक्षात घ्या. इथे वरती सुद्धा, इथं आता मी दाखवलेलं नाही, इथं सुद्धा असं हायड्रोजन बॉन्डिंग होत जाणार आहे ना. इथं सुद्धा NH2 ग्रुप असे अटॅच होत जाणार, इथं सुद्धा अटॅच होत जाणार असं. चल का, ओके. त्यामुळे हायड्रोजन बॉन्डिंग प्रायमरी अमाइन मधला सगळ्यात स्ट्रॉंग असणार. सेकंडरी अमाइन मध्ये काय आपला एकच हायड्रोजन ऍटम अटॅच आहे नायट्रोजनला, त्यामुळे ह्याचं इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग ऍज कम्पेअर्ड टू प्रायमरी अमाइन कसं असणार आहे, कमी असणार. टर्शियरी अमाइन मध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असेल का, असेल का, नाही ना. कारण की इथं नायट्रोजनला हायड्रोजन ऍटम अटॅच आहे का, नाही. त्यामुळे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग इज अब्सेंट इन टर्शियरी अमाइन. ओके, टर्शियरी अमाइन मध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग अब्सेंट असतं, कारण का नायट्रोजनला इथं हायड्रोजन ऍटम अटॅच असं नाही. बरोबर आहे. पण टर्शियरी अमाइन कुठलं इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन दाखवतं, तर हा डायपोल डायपोल इंटरॅक्शन दाखवत असतो. का ओके, इथला कार्बन नायट्रोजन बॉन्ड पोलर आहे ना. नायट्रोजन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन, त्यामुळे पोलर इथं डायपोल डायपोल इंटरॅक्शन तयार होत असतं, पॉझिटिव्ह निगेटिव्ह डायपोल तयार होत असतो. त्यामुळे डायपोल डायपोल इंटरॅक्शन टर्शियरी अमाइन मध्ये पहिलं असतं आणि प्रायमरी सेकंडरी अमाइन मध्ये काय असतं, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असतं. तसं का, ठीक आहे. आपलं प्रायमरी अमाइन मधला इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग करायचं ते हायड्रोजन बॉन्डिंग इन प्रायमरी अमाइन, H बॉन्डिंग इन प्रायमरी अमाइन. तर का प्रायमरी अमाइन मधले इथं दाखवले आपण. फक्त प्रायमरी आणि सेकंडरी अमाइन आपले काय दाखवतात रे, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग. टर्शियरी अमाइन मध्ये कसं असतं, नायट्रोजनला हायड्रोजन अटॅच नाही लक्षात घ्या, त्यामुळे इथं काय होत असतं, कार्बन पार्शियल पॉझिटिव्ह, नायट्रोजन आपला पार्शियल निगेटिव्ह चार्ज दाखवतो लक्षात घ्या. त्यामुळे इथं फोर्स ऑफ अट्रॅक्शन असं डेव्हलप होत जातं. पार्शियल पॉझिटिव्ह आणि पार्शियल निगेटिव्ह चार्ज इथं सेपरेट झाल्यामुळं इथं पॉझिटिव्ह डायपोल आणि निगेटिव्ह डायपोल यांच्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप होत असतं. ओके, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह डायपोल मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन आपलं डेव्हलप होणार आहे. त्यामुळे इथं आपलं काय असतं, डायपोल डायपोल इंटरॅक्शन. इथं काय असणार आहे आपलं, डायपोल डायपोल इंटरॅक्शन. ओके, डायपोल डायपोल इंटरॅक्शन हे टर्शियरी अमाइन मध्ये असतात. डायपोल डायपोल इंटरॅक्शन टर्शियरी अमाइन मध्ये डायपोल डायपोल इंटरॅक्शन असतात. ओके, आणि प्रायमरी आणि सेकंडरी अमाइन मध्ये काय असणार आहे, इथं आता सेपरेट इथं लिहा, प्रायमरी अमाइन and secondary amine shows intermolecular hydrogen bonding. इंटरमॉलिक्युलर फोर्स आपण बघतोय ना पहिली फिजिकल प्रॉपर्टी. प्रायमरी सेकंडरी अमाइन इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग दाखवतो आणि टर्शियरी अमाइन जो आहे, टर्शियरी अमाइन हा काय दाखवतो रे, डायपोल डायपोल इंटरॅक्शन. डायपोल डायपोल इंटरॅक्शन हे लक्षात ठेवायचं. ओके, ही आपली सेकंड प्रॉपर्टी असतात फिजिकल प्रॉपर्टी. प्रायमरी अमाइन सेकंडरी अमाइन shows intermolecular hydrogen bonding, tertiary अमाइन shows dipole dipole interaction. ओके, लक्षात का. मग आता मला सांगा, डायपोल डायपोल इंटरॅक्शन स्ट्रॉंग असते की हायड्रोजन बॉन्डिंग स्ट्रॉंग असतं, हायड्रोजन बॉन्डिंग स्ट्रॉंग असतं लक्षात. हायड्रोजन बॉन्डिंग स्ट्रॉंग असतं ऍज कम्पेअर्ड टू डायपोल डायपोल इंटरॅक्शन. ओके, त्यामुळं इथं मला सांगा, टर्शियरी अमाइन मध्ये आपला फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार आहे ते वीक असणार आहे. प्रायमरी सेकंडरी अमाइन मध्ये असलेले फोर्स ऑफ अट्रॅक्शन आपला स्ट्रॉंग असणार आहे. ओके, हे लक्षात ठेवायचं. आता त्यानंतर नेक्स्ट बघा, पुढे आपण आता ह्याच्यामध्ये बघणार आहे बॉइलिंग पॉइंटची ऑर्डर बघणार आहे. आता बॉइलिंग पॉइंटची ऑर्डर कशी असेल, आता तुम्हाला इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग तर असणार आहे. प्रायमरी सेकंडरी अमाइन मध्ये इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असते.
प्रायमरी अमाइन मध्ये आपले 2 हायड्रोजन ऍटम नायट्रोजनला अटॅच असतात, त्यामुळे इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग प्रायमरी अमाइन मधला आपलं कसं असणार आहे, स्ट्रॉंग असतं लक्षात घ्या ऍज कम्पेअर टू सेकंडरी अमाइन. त्यामुळे बॉइलिंग पॉईंट जर आपण बघितला असेल, बॉइलिंग पॉईंटची जर ऑर्डर आपण चेक केली असेल, सेकंड आपली फिजिकल प्रॉपर्टी आहे बॉइलिंग पॉईंट. पहिली आपली काय झाली याच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स आला. बॉइलिंग पॉईंट आपला कसा असणार आहे बघा, प्रायमरी सेकंडरी अमाइन मध्ये आपलं इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट आहे. बॉइलिंग पॉईंटची जर ऑर्डर आपण बघितली असेल तर इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग प्रायमरी अमाइन मध्ये स्ट्रॉंग असतं, त्यामुळे बॉइलिंग पॉईंट आपला कसा येणार आहे, प्रायमरी अमाइन मध्ये बॉइलिंग पॉईंट आपला कसा असणार आहे, जास्त असणार. त्यानंतर सेकंडरी अमाइन आणि त्यानंतर कोण असणार आहे, टर्शियरी अमाइन. ही बॉइलिंग पॉईंटची ऑर्डर आहे सर, हे बॉइलिंग पॉईंटची ऑर्डर आहे, ते असा बॉइलिंग पॉईंट असतो. ओके, प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन, टर्शियरी अमाइन. ओके, त्याच्यामुळे लक्षात इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणून लक्षात घ्या ही अशी ऑर्डर आहे बॉइलिंग पॉईंटची. आता ह्यानंतर नेक्स्ट आपण आता बनणार आहे ह्यांच्या फिजिकल स्टेट. फिजिकल स्टेट कसे असतात हे बघायचं. फिजिकल स्टेट म्हणजे कुठल्या स्टेट मध्ये ते प्रेझेंट असतात, फिजिकल स्टेट. ओके, फिजिकल स्टेट मध्ये लोअर अलिफॅटिक अमाइन्स आर गॅसेस. लोअर अलिफॅटिक अमाइन्स आर गॅसेस. ओके, लोअर अलिफॅटिक अमाइन आपले गॅसेस स्टेट मध्ये असतात, म्हणजे ज्याच्यामध्ये कमी कार्बन असतात ते अमाइन्स आपले गॅसेस स्टेट मध्ये असतात. आर गॅसेस विथ फिसी ऑर्डर. ओके, ऑर्डर कसा असतो यांचा, फिसी ऑर्डर. ओके, माशासारखा स्मेल असतो सर यांचा विथ फिसी ऑर्डर. ओके, लोअर अलिफॅटिक अमाइन्स आर गॅसेस विथ फिसी ऑर्डर. त्यानंतर मिडल मेंबर्स आर लिक्विड्स. यांची गॅस फिजिकल स्टेट कुठला आहे, गॅसेस आहे आणि ऑर्डर कसा आहे, फिसी. ऑर्डर मध्ये स्मेल. ओके, मिडल मेंबर्स. मिडल मेंबर्स मध्ये कार्बन एटम 5 to 10 पर्यंत सगळे 10 to 11 पर्यंत ते आपले कसे असतात, मिडल मेंबर्स आर प्रेझेंट इन लिक्विड स्टेट. ते आपले लिक्विड्स असतात, ते लिक्विड स्टेट मध्ये प्रेझेंट असतात. मिडल मेंबर्स आर प्रेझेंट इन लिक्विड स्टेट and higher members are present in solid state, and higher members of amines are present in solid state at ordinary temperature and pressure. Okay, ordinary temperature and pressure ला higher member आपले solid state मध्ये असतात. ओके, त्यानंतर आपले हे झाले अलिफॅटिक अमाइन्स. आता एरोमॅटिक अमाइन्स मध्ये ऍनिलीन हे आपला एरोमॅटिक अमाइन आहे, प्रायमरी एरोमॅटिक अमाइन आहे. ऍनिलीन अँड अदर एरोमॅटिक अमाइन्स आर युजुअली कलरलेस लिक्विड्स. ओके, बघा याच्यामध्ये ऍनिलीन अँड अदर एरोमॅटिक अमाइन्स. ऍनिलीन अँड अदर एरोमॅटिक अमाइन्स आर ऍनिलीन अँड अदर एरोमॅटिक अमाइन्स आर colorless liquids. colorless असतात आणि लिक्विड स्टेट मध्ये असतात. आर colorless liquids and get color due to oxidation with air. आणि कलर कधी येत असतो, get color by oxidation with air. with oxidation with air. ठीक, कलरलेस लिक्विड असतात आणि ह्याला कलर कमी येत असतो, ऑक्सिजन बरोबर त्यांचं ऑक्सिडेशन झालं असेल, एअर बरोबर ऑक्सिडेशन झालं असेल त्यांना कलर येत असतो. ओके, ही सगळ्या आपल्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत. आता त्यानंतर नेक्स्ट आपण याच्यामध्ये बनणार आहे सोल्युबिलिटी. पुढची फिजिकल प्रॉपर्टी कुठली आपली, सोल्युबिलिटी. ओके, सोल्युबिलिटी ऑर्डर. सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी कशी असणार आहे बघा, त्यामध्ये सोल्युबिलिटी ऑर्डर. ड्यू टू ability to form hydrogen bonding
with water. Primary amine, secondary amine are soluble in water. बघा, aliphatic amines are soluble in water. Aliphatic amines are soluble in water. ही वाटर मध्ये soluble आहे due to hydrogen bonding. Due to hydrogen bonding. Okay. वाटर बरोबर हे हायड्रोजन बॉन्डिंग करतात, त्यामध्ये सोल्युबल आहे ड्यू टू हायड्रोजन बॉन्डिंग. त्यानंतर नेक्स्ट आपल्या याच्यामध्ये सोल्युबिलिटी अलिफॅटिक अमाइनची, जसं त्यांचं मॉलिक्युलर मास वाढत जातं तसे कमी होत जातं. सोल्युबिलिटी डिक्रीजेस. सोल्युबिलिटी ऑफ अलिफॅटिक अमाइन्स in water decreases with increasing molecular mass. Decreases with increasing molecular mass. molecular mass वाढला म्हणजे कार्बनची चेन वाढली असेल. ओके, increasing molecular mass. molecular mass वाढली की त्यांची सोल्युबिलिटी वाटर मध्ये कमी होत असते. कारण का अल्किल ग्रुप आपला हायड्रोफोबिक असतो, तो वाटर मध्ये डिसॉल्व्ह होत नाही असतो, तसं मॉलिक्युलर मास वाढत असतं. त्यानंतर aromatic amines and higher aliphatic amines. Aromatic amines also insoluble in water. ओके, aromatic amine हे वाटर मध्ये insoluble असतात, म्हणजे aniline. ओके, आता हे लक्षात घ्या, अमाइन मला नायट्रोजन हायड्रोजन बॉन्ड कसा आहे आपला, पोलर आहे ना. ओके, NH बॉन्ड इन अमाइन्स, ही स्पेशल केस आहे सर. NH बॉन्ड इन अमाइन्स is less polar than OH bond in alcohol. अमाइन मधला नायट्रोजन हायड्रोजन बॉन्ड आहे, तो अल्कोहोल मधल्या ऑक्सिजन हायड्रोजन बॉन्ड पेक्षा कसा आहे, लेस पोलर आहे. म्हणजे पोलॅरिटी कोणाची कमी आहे आपली, अमाइन मधल्या नायट्रोजन हायड्रोजन बॉन्डची पोलॅरिटी आपली कमी आहे. ओके, ऑक्सिजन अल्कोहोल मधला OH बॉन्ड आपला मोर पोलर आहे. लक्षात आहे. आता मग मला सांगा, पोलॅरिटी वाढली तर इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग कसं असतं, स्ट्रॉंग असतं. लक्षात. त्यामुळं अल्कोहोल हा अमाइन पेक्षा स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग तयार करत असतो. त्यामुळं सोल्युबिलिटी ऑफ अल्कोहोल्स, अमाइन्स अँड अल्केन्स ऑफ कंपॅरेबल मास डिक्रीजेस विथ इन्क्रीजिंग मॉलिक्युलर मास. ठीक आहे, सोल्युबिलिटी जी वाटर मध्ये असणार आहे, सोल्युबिलिटी ऑफ अल्कोहोल, अमाइन आणि अल्केन या तिघांची कंपॅरिझन आपण करणार आहे. डिक्रीजिंग ऑर्डर कसं आहे बघा. The solubility of amines, alcohols and alkenes in water. ही वाटर मध्ये ऑर्डर कसं आहे लक्षात घ्या. सगळ्यात आपला कमी सोल्युबल वॉटर मध्ये कोण असणार आहे, अल्केन असणार ना. सोल्युबिलिटी सगळ्यात जास्त वॉटर मध्ये कोणाची असणार आहे, अल्कोहोलची असणार आहे. अल्कोहोल आर मोर सोल्युबल इन वॉटर, म्हणून आपण पाण्यामध्ये टाकू शकतो. ओके, लक्षात का. ते अल्कोहोल मोर सोल्युबल इन वॉटर. त्यानंतर कोण असणार आहे, अमाइन्स. त्यानंतर कोण असणार आहे, अल्केन्स. लक्षात. अल्कोहोल्स, अमाइन्स, त्यानंतर अल्केन, असे आपली सोल्युबिलिटी ऑर्डर आहे. लक्षात का. अल्कोहोल आर मोर सोल्युबल इन वॉटर, त्यानंतर अमाइन्स, त्यानंतर अल्केन हा लेस सोल्युबल आहे वॉटर. ओके, ही सोल्युबिलिटी ऑर्डर आहे. त्यानंतर बॉइलिंग पॉइंटची ऑर्डर एक तुम्हाला मी सांगणार आहे. ऑर्डर ऑफ बॉइलिंग पॉइंट. बॉइलिंग पॉइंटची ऑर्डर कसं आहे बघा. बॉइलिंग पॉइंट ऑर्डर ते आपण आता कंपॅरिझन करणार आहे. अल्केन, अल्कोहोल, अमाइन आणि कार्बोक्सिलिक ऍसिड. बॉइलिंग पॉइंटची ऑर्डर बघा.
अल्केन पेक्षा जास्त बॉइलिंग पॉइंट असतो तो अमाइनचा असतो. अमाइन पेक्षा जास्त बॉइलिंग पॉइंट अल्कोहलचा असतो आणि अल्कोहल पेक्षा जास्त बॉइलिंग पॉइंट कार्बोक्सिलिक ऍसिडचा असतो. ही ऑर्डर लक्षात ठेवा की तुम्हाला हे विचारलं सिलिकला वगैरे. एक्झाम्पल दिले तर कोणाचा बॉइलिंग पॉइंट जास्त आहे महत्त्वाचं असतं. अल्केन मध्ये बॉन्ड कसा आहे, कार्बन कार्बन नॉन पोलर आहे, इथं पोलर होत जातो. अमाइन मध्ये लेस पोलर, अल्कोहल मध्ये मोर पोलर, कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये आणखी पोलर असतो. का जशी पोलॅरिटी वाढणार आहे तसं काय होणार आहे, इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग स्ट्रॉंग असणार आहे. त्यामुळे ते ब्रेक करण्यासाठी आपल्याला मोर एनर्जी अप्लाय करावी लागत असते. त्यामुळे अल्केन पेक्षा अमाइनचा बॉइलिंग पॉइंट जास्त, अमाइन पेक्षा अल्कोहल आणि त्यानंतर पोट असणार आहे कार्बोक्सिलिक ऍसिड असतं. अंडरस्टँड कसं आहे की आपल्या सगळ्या काय होत्या फिजिकल प्रॉपर्टीज होत्या. समजलंय? लक्षात आहे ना फिजिकल प्रॉपर्टीज. त्यानंतर नेक्स्ट आपण बोलणार आता बेसिसिटी ऑफ अमाइन्स. Basicity of amines is very interesting. So, कैसा है बोलो? Basicity of amines. Basicity of amines. Basic nature of amines. Basic nature of amines depends on two factors. Due to presence of lone pair of electrons on nitrogen atom, these are act as a Lewis base, and due to donation of proton, that is hydrogen atom H plus atom attached to nitrogen atom, it act as a Bronsted acid. Okay, चलो पर कशात तीन असणार आहे लक्षात घ्या. बेसिसिटी ऑफ अमाइन्स, बेसिक नेचर ऑफ अमाइन्स दोन थेरीवर आपण सांगणार आहे. पहिल्या याच्यामध्ये ड्यू टू प्रेझेन्स ऑफ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, ड्यू टू प्रेझेन्स ऑफ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑन नाइट्रोजन इन अमाइन्स, due to presence of lone pair of electron on nitrogen in amines act as a Lewis base. It act as a Lewis base. Okay, Lewis base म्हणून act होतो असं. त्यानंतर due to Lewis base म्हणून act होतो आणि नंतर basic strength according to Lorentz theory. Amine accept a proton H plus ion, therefore it acts as a Lorentz base. Okay. Amine accept H plus ion, that is proton, therefore act as a Lorentz base. Lorentz base. ओके, त्यामुळे तो काय ऍक्ट होणार लॉरेंट्झ बेस म्हणून ऍक्ट. ओके, अमाइन ऍक्ट एज अ लेविस बेस आणि ब्रॉन्सेड बेस. लेविस बेस कधी ऍक्ट होणार नायट्रोजन वरची इलेक्ट्रॉनची लोन पेअर जर डोनेट होत असेल, ओके, दुसऱ्या इलेक्ट्रॉन डिफिशियंट आयटमला दिला जात असेल, लेविस बेस कशाला म्हणतो आपण, जो सबस्टन्स इलेक्ट्रॉनची पेअर देत असतो त्याला आपण लेविस बेस असं म्हणतो. आणि ब्रॉन्सेड बेस जो सबस्टन्स प्रोटॉन किंवा H प्लस आयन ऍक्सेप्ट करत असतो त्याला आपण काय म्हणणार आहे, ब्रॉन्सेड बेस असं म्हणणार आहे. ओके, आता लेविस बेस आणि ब्रॉन्सेड बेस हा दोन्ही म्हणून ऍक्ट होणार. सुरुवातीला लेविस बेस कसा ऍक्ट होतो ते आपण बघणार आहे. ओके, बेसिसिटी ऑफ अमाइन्स ह्या दोन फॅक्टरवर डिपेंड आहे. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन नायट्रोजन वरची डोनेट केल्यामुळे तो लेविस बेस म्हणून ऍक्ट होणार आणि प्रोटॉन ऍक्सेप्ट केल्यामुळे तो ब्रॉन्सेड बेस म्हणून ऍक्ट होणार. ओके, पहिला लेविस बेस, इट ऍक्ट एज अ लेविस बेस. लेविस बेस कधी ऍक्ट होणार, लेविस बेस ओके हा कधी ऍक्ट होणार. आपण अमाइन घेतला असेल, कुठलाही अमाइन तुम्ही घेऊ शकता असाल का, प्रायमरी अमाइन, सेकंडरी अमाइन किंवा टर्शियरी अमाइन, कुठलाही अमाइन तुम्ही घ्या. समजा
आपण इथे पर्टिक्युलर अमाइन घेतला असेल CH3 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 N आपला टर्शियरी अमाइन बरोबर नाही किंवा हेच तुम्ही असं सुद्धा लिहू शकता कशा पद्धतीनं CH3 डायरेक्ट तुम्ही टर्शियरी अमाइन घेतला काय शकतो इथं नायट्रोजन वरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे ना नायट्रोजन वरती इलेक्ट्रॉन्स लोन पेअर असते ती इलेक्ट्रॉनची लोन पेअर इलेक्ट्रॉन डिफिशियंट ऍटमला दिली BF3 कसा आहे आपला BF3 कसा आहे लेविज ऍसिड आहे सारखं इलेक्ट्रॉनची पेअर ऍक्सेप्ट करतो इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे ही इलेक्ट्रॉनची पेअर त्या BF3 इलेक्ट्रॉन डिफिशियंट ऍटमला दिली असेल तर त्यावेळी हा काय ऍक्ट बघा CH3N हा CS इथं BF3 ठीक आहे BF3 ने इलेक्ट्रॉनची पेअर आपली घेतलेली आहे त्यामुळे इथे काय ना इलेक्ट्रॉनची पेअर ऍक्सेप्ट केल्यावरती निगेटिव्ह चार्ज आणि डोनेट केल्यावरती कुठला चार्ज येणार पॉझिटिव्ह चार्ज चल का असं केले इथे कॉम्प्लेक्स तयार असतात इलेक्ट्रॉनची पेअर डोनेट केली ना त्यामुळे हा काय ऍक्ट झाला रे लेविज बेस म्हणून ऍक्ट झाला के लेविज बेस म्हणून ऍक्ट झाला ओके आता मग ब्रॉन्स्टेड बेस लेविज बेस म्हणून ऍक्ट झाला आता बेसिक स्ट्रेंथ ऑफ अमाइन्स आहे बेसिक स्ट्रेंथ जे आहे अमाइनची बेसिक स्ट्रेंथ ही एक्सपेंड केली जाते इन टर्म्स ऑफ Kb व्हॅल्यू Kb और pKb व्हॅल्यू हे लक्षात ठेवा ओके अमाइनची बेसिक स्ट्रेंथ Kb व्हॅल्यू वरती किंवा pKb व्हॅल्यू वरती डिपेंड असते जर आपली Kb व्हॅल्यू आपली लार्ज असेल आणि pKb आपला स्मॉल असेल तर तो अमाइन स्ट्रॉंग असतो चल का pKb म्हणजे -log 10 Kb तर आपण pKb असं म्हणतो चल का ओके Kb व्हॅल्यू आपली स्मॉल असेल आणि pKb व्हॅल्यू आपली स्ट्रॉंग असेल Kb म्हणजे काय डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेस ना ओके आणि pKb म्हणजे -log 10 Kb त्याला आपण pKb असं म्हणतो ओके आता बेसिक स्ट्रेंथ Kb आणि pKb व्हॅल्यूवर डिपेंड असते आता लॉरी कॉन्स्टंट बेस काय सांगतोय बघा लॉरी कॉन्स्टंट बेस ब्रॉन्स्टेड बेस नुसार तो बेसिक नेचर कसा दाखवतो लक्षात घ्या ब्रॉन्स्टेड बेस मध्ये काय करणार आहे अमाइन प्रोटॉन किंवा H+ आयन आपला ऍक्सेप्ट करत असतो कुठलाही अमाइन तुम्ही घेऊ शकता समजा तुम्ही आता घेतला असेल कुठलाही तुम्ही अमाइन घ्या समजा मी इथं प्रायमरी अमाइन घेतला असेल प्रायमरी अमाइन ह्याच्यावरती इलेक्ट्रॉनची लोन पेअर आहे ना ह्याची वॉटर बरोबर ट्रीटमेंट केली अमाइन तर बेस आहे वॉटरचा एम्फोटेरिक नेचर असतं वॉटर हा ऍसिड म्हणून ऍक्ट होतो बेसिक म्हणून ऍक्ट होतो चल का अमाइन आपला बेस आहे ओके ह्याच्यावरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे ओके इथं काय होत असतं लक्षात घ्या इक्विलिब्रियम अराइज होत असतो लॉरी कॉन्स्टंट रिएक्शन मध्ये इक्विलिब्रियम कसा अराइज होणार होता हा तर आपला काय आहे बेस आहे ना वॉटर मध्ये कोण असणार आहे H+ आणि OH- वॉटर मधला H+ म्हणजे प्रोटॉन जर घेणे घेतला तर हा काय होणार सांगा R NH2+ चा काय होणार R NH3+ ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन त्या प्रोटॉन बरोबर बॉन्डिंग तयार करते असं त्यामुळे ह्याच्यावरती चार्ज कुठला येतो R NH3+ ओके H+ घेतला ना प्लस ओके प्लस काय येणार आहे OH-. आता मला सांगा तुम्हाला आता ब्रॉन्स्टेड बेस आणि ब्रॉन्स्टेड ऍसिड माहित आहे ब्रॉन्स्टेड बेस आणि ब्रॉन्स्टेड ऍसिड आणि ब्रॉन्स्टेड बेस हे कधी म्हणतोय आपण जो सबस्टन्स प्रोटॉन H+ आयन डोनेट करतो किंवा प्रोटॉन डोनेट करतो आणि जो H+ ऍक्सेप्ट करतोय किंवा प्रोटॉन ऍक्सेप्ट करतो त्याला आपण बेस असं म्हणतो ओके आता मला सांगा R NH2 चं कन्वर्जन कशामध्ये झालं रे R NH3+ मध्ये झालंय कधी होणार आहे प्रोटॉन ऍक्सेप्ट केल्यावरती होणार आहे की प्रोटॉन डोनेट केल्यावरती होणार आहे काय केल्यावर होणार ऍक्सेप्ट केल्यावरती होणार ना R NH2 चा R NH3+ कधी होणार
H प्लस आयन किंवा प्रोटॉन ऍक्सेप्ट केल्यावरतीच होणार आहे ना, की त्यामुळे हा काय ऍक्ट होणार, RNS2 बेस ऍक्ट होणार काय ऍसिड म्हणून ऍक्ट होणार. RNS2 चं कन्वर्जन RNS3+ मध्ये कधी होणार, प्रोटॉन मध्ये H प्लस आयन ऍक्सेप्ट केल्यावरती होणार ना, त्यामुळे हा काय ऍक्ट झाला आहे, बेस. बरोबर आहे. आणि ह्या H2 चं कन्वर्जन ह्या OH मायनस मध्ये कधी होणार, प्रोटॉन डोनेट केल्यावरती होणार आहे नाही. आता इथं मला सांगायचं आहे हा बेस आहे, याचं कन्वर्जन कशामध्ये झालंय, RNS3+ मध्ये. आणि ह्या RNS3+ चं कन्वर्जन परत RNS2 मध्ये कधी होणार आहे, ह्याचं कन्वर्जन परत इकडे होणार आहे ना, रिव्हर्सिबल आहे आपला. कधी होणार, प्रोटॉन डोनेट केल्यावरती, त्यावेळी तो काय ऍक्ट होणार, ऍसिड ऍक्ट होणार. बरोबर आहे. बरोबर आहे ना. RNS3+ चं कन्वर्जन परत RNS2 मध्ये प्रोटॉन डोनेट केल्यावरती होणार. डोनेट करणार तो ब्रॉन्झेड ऍसिड. ओके. मग मला सांगा ह्या बेसचा ऍसिड कोण झाला, हा झाला. कॉन्जुगेट ऍसिड बेस तयार होता सध्या, हा पहिला ऍसिड आहे, बेस 1 ऍसिड 1 असं. आणि इतर दुसरी ऍसिड बेस पेअर H2 चं कन्वर्जन OH मायनस मध्ये कधी होणार, प्रोटॉन डोनेट केलं, त्यामुळे हा काय होणार, ऍसिड. आणि त्या OH मायनस चं परत कन्वर्जन H2 मध्ये कधी होणार, प्रोटॉन ऍक्सेप्ट केलं, त्यामुळे हा काय, बेस. ही दुसरी जोडी ऍसिड टू बेस. आता मला सांगा ह्या RNH2+ चा कॉन्जुगेट ऍसिड कोण असणार आहे, RNH3+ असणार आहे. हा कॉन्जुगेट ऍसिड आहे. हा कोण झाला याचा, कॉन्जुगेट ऍसिड. कॉन्जुगेट ऍसिड चल का लक्षात ठेवायचं. ओके. त्या बेस 1 चा कॉन्जुगेट ऍसिड कुठला झाला, RNH3+. आणि त्या RNH3+ चा कॉन्जुगेट बेस कोणता आहे, RNH2. ओके. त्याचा कॉन्जुगेट ऍसिड RNH3+ आणि त्याचा कॉन्जुगेट बेस कोण, RNH. चल का. ओके. हा आपला ब्रॉन्झेड बेस असणार आहे, लक्षात आहे ना. ओके. लक्षात ठेवायचं आहे. आता बघा एकदम लॉरी ब्रॉन्झेड थेरीनुसार आपल्या इथं अमाइनचं कन्वर्जन RNH3+ मध्ये होणार आहे, म्हणजे बेसचं कन्वर्जन त्याच्या कॉन्जुगेट ऍसिड मध्ये होणार आहे. आणि मग मला सांगा बेसिक कॅरेक्टर स्ट्रॉंग कधी असणार आहे, ह्या कॉन्जुगेट ऍसिडचं कन्वर्जन परत बेस मध्ये होत नसेल तरच तो बेसिक कॅरेक्टर स्ट्रॉंग दाखवणार. लक्षात. कॉन्जुगेट ऍसिड मोर स्टेबल होत असेल, मग त्याचं कन्वर्जन परत ह्या बेस मध्ये होत नसेल तरच तो अमाइन स्ट्रॉंग बेसिक नेचर दाखवणार आहे. चल का. मला सांगा हिनं परत प्रोटॉन ऍक्सेप्ट केला तर तो काय म्हणून ऍक्ट होणार, ऍसिड म्हणून ऍक्ट होणार ना. हिनं प्रोटॉन परत इकडे दिला तर परत काय म्हणून ऍक्ट होणार, तो त्याचं कन्वर्जन परत त्याच्यामध्ये होणार आहे, त्यामुळे तो ऍसिड म्हणून ऍक्ट होणार. चल का. तो लक्षात घ्या, त्या ब्रॉन्झेड बेस मध्ये जेवढा कॉन्जुगेट ऍसिड मोर स्टेबल होणार आहे तेवढं बेसिक नेचर कसं असणार आहे, स्ट्रॉंग असणार आहे. मोर स्टेबल मध्ये परत ह्याचं कन्वर्जन ह्या बेस मध्ये होऊ नये. लक्षात का. बेसिक कॅरेक्टर कधी ऍक्ट होणार, प्रोटॉन ऍक्सेप्ट केल्यावरच होणार आहे. म्हणजे बेसचं कन्वर्जन त्याच्या करस्पॉन्डिंग कॉन्जुगेट ऍसिड मध्ये होणार आहे. मोर इज द स्टेबल कॉन्जुगेट ऍसिड, स्ट्रॉंगर इज द बेसिसिटी ऑफ अमाइन्स. चल का. जेवढा कॉन्जुगेट ऍसिड मोर स्टेबल असेल तेवढी बेसिसिटी स्ट्रॉंग असणार. लक्षात घ्या. लक्षात का. हा अनस्टेबल असेल तर परत ह्याचं कन्वर्जन ह्याच्यामध्ये होत नाही ना. चल का. हा इथंच राहिला पहिला. लक्षात घ्या. त्यामुळे कॉन्जुगेट ऍसिड जेवढा मोर स्टेबल असणार आहे तेवढं बेसिक कॅरेक्टर आपलं स्ट्रॉंग असणार. लक्षात घ्या. हे लक्षात ठेवायचं. ओके. मग इक्विलिब्रियम आपला परत प्रोटॉन इक्विलिब्रियम आपला एक पुढे शिफ्ट होणार आहे, परत राईट साइडला शिफ्ट होणार ना. इक्विलिब्रियम जेवढा लेफ्ट साइडला शिफ्ट होत जाणार आहे तेवढं बेसिक कॅरेक्टर आपलं स्ट्रॉंग असणार. हे लक्षात ठेवायचं. इक्विलिब्रियम शिफ्ट टुवर्ड्स राइट, therefore Kb value will be larger and pKb value will be stronger. समजा प्रोटॉन जेवढी H प्लस आयन ऍक्सेप्ट करणार आहे तेवढी अमाइन हा लॉरी कॉन्स्टंट बेस म्हणून ऍक्ट होतो. ओके. त्यामुळे इक्विलिब्रियम जर राईट
साइडला आपला शिफ्ट होत असेल, राईट साइड कुठे आपली इकडे ना, जेवढा इक्विलिब्रियम राईट साइडला शिफ्ट होत आहे तेवढं काय असणार आहे, कॉन्जुगेट ऍसिडचं स्टॅबिलायझेशन जास्त असणार आहे, त्यामुळे केबी व्हॅल्यू जास्त असणार आहे. केबी व्हॅल्यू जास्त असेल तर पीकेबी व्हॅल्यू आपली स्मॉल असणार आहे, त्यामुळे बेसिक कॅरेक्टर आपलं स्ट्रॉंग असणार. सर मी काय म्हणलेलं आहे हे लक्षात घ्या. मोर इज द स्टॅबिलायझेशन ऑफ कॉन्जुगेट ऍसिड. जेवढा कॉन्जुगेट ऍसिड मोर स्टेबल असणार आहे, मोर इज द स्टॅबिलायझेशन ऑफ कॉन्जुगेट ऍसिड. इक्विलिब्रियम शिफ्ट, जेवढा इक्विलिब्रियम शिफ्ट कुठे होणार आहे, इक्विलिब्रियम शिफ्ट टू दी कुठल्या साईडला इक्विलिब्रियम शिफ्ट होणार, राईट साईडला. त्या साईडला इक्विलिब्रियम शिफ्ट होईल ना, ती आपली राईट साईड. इक्विलिब्रियम शिफ्ट टू द राईट साईड. मोर इज द केबी व्हॅल्यू or smaller is the pKb value, and smaller is the pKb value and stronger is the base. थोड़ा base आपला strong असणार. Stronger is the base. Okay, stronger is the base and vice versa. वाइस वर्सा म्हणजे काय, उलट. जर कॉन्जुगेट ऍसिड मोर स्टेबल होत नसेल, इक्विलिब्रियम लेफ्टला शिफ्ट होत असेल, इकडे येत असेल परत, तर केबी व्हॅल्यू आपली कशी असणार आहे, लेस, पीकेबी व्हॅल्यू मोर आणि बेस कसा असणार आहे, ओके, स्ट्रॉंगर असणार आहे, वीक बेस असणार आहे. लक्षात आलं? ते लक्षात का ब्रॉन्झेड बेस आपला केबी आणि पीकेबी व्हॅल्यूचं रिलेशन सांगतोय. जर करस्पॉन्डिंग अमाइनचा कॉन्जुगेट ऍसिड जेवढा मोर स्टेबल असणार आहे तेवढा इक्विलिब्रियम राईट साइडला शिफ्ट होणार आहे, त्यामुळे केबी व्हॅल्यू वाढणार आहे, पीकेबी व्हॅल्यू कमी होणार आहे आणि बेसिक कॅरेक्टर आपलं जास्त असणार का, आणि वाइस वर्सा. ओके, त्याच्या उलट होऊ शकतो सर. ओके, लक्षात आहे? आता त्यानंतर आपल्या याच्यामध्ये बेसिक स्ट्रेंथ ऍलिफॅटिक अमाइनची कसं आहे आणि अरोमॅटिक अमाइनची कसं आहे ते आपल्याला आता बघायचं. बेसिक स्ट्रेंथ ऑफ एलिफॅटिक अँड एरोमॅटिक अमाइन्स ते आपल्याला चेक करायचं. कुठल्या अमाइन्सचा मोर स्ट्रॉंग आहे, एलिफॅटिक अमाइन मोर स्ट्रॉंग आहे का एरोमॅटिक अमाइन मोर स्ट्रॉंग आहे, ते आपल्याला स्टडी करायचं. ओके, काय नको ये काय नको 11 पर्यंत ये काय मला जरा वेळ नाही आज की कंप्लीट म्हणजे याचे लिंक आहे. आता हे तर लक्षात ठेवा मग, कारण का नेक्स्ट आता लेक्चर आपलं कधी होऊन आहे, थर्सडेला, बरोबर ना, थर्सडेला. आता हे तुम्ही त्यातलं महत्वाचं काय ते थोडं लक्षात ठेवायचं. बेसिक स्ट्रेंथ आपला अमाइन हा बेस म्हणून ऍक्ट होणार आहे, लॉरी कॉन्स्टंट बेस आणि लेबिज बेस. लॉरी कॉन्स्टंट बेस आपला केबी आणि पीकेबीचं रिलेशन सांगतो. जेवढा इक्विलिब्रियम त्या बेसचा अमाइनचा राईट साइडला शिफ्ट होत आहे तेवढा कॉन्जुगेट ऍसिड मोर स्टेबल होत आहे. ओके, त्यामुळे बेसिक स्ट्रेंथ आपली वाढणार आहे. कॉन्जुगेट ऍसिड जेवढा मोर स्टेबल तेवढी बेसिक स्ट्रेंथ जास्त असते. हे थोडं लक्षात ठेवा, कारण नेक्स्ट लेक्चरला ह्याच्यावरच पुढचं सगळं लक्षात. ते आपण आता उद्या